श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्या जवळच्या नातेवाईकांना, आपल्या घरातील माणसांना किंवा आपले जे मित्रमंडळी असतात त्यांना एकमेकांना आपट्याची पाने देऊन सोनं घ्या सोन्यासारखे राहा असे बोलतो. तर यामागच्या पौराणिक कथा काय आहेत किंवा या आपट्याच्या पानाला सोनं म्हणून का देतात हे आपण आज या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग वेळ न घालवता आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, विजयादशमी दसरा या दिवशी आपट्याच्या पानाला सोनं म्हणून का देतात यासाठी जी पहिली कथा आहे, महाभारतातील कथा आहे, ती आपण आता इथे पाहणार आहोत. कौरव आणि पांडव यांच्या संदर्भातील आपट्याच्या पानांची ही कथा आहे. ती महाभारताशी संबंधित आहे. पांडवांनी अज्ञातवासाच्या शेवटी शमी किंवा आपट्याचे झाडाखाली शस्त्र लपवली होती याबद्दलची ही कथा आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया. महाभारतात पांडव आणि कौरव यांच्यातील संघर्ष सर्वांना माहीत आहे. जुगार खेळताना पांडवांनी आपलं सर्व काही गमावलं. त्यांना 12 वर्षाचा वनवास व 1 वर्षाचा अज्ञातवास स्वीकारावा लागला होता. अज्ञातवासादरम्यान पांडवांनी आपला शत्रू कौरवांपासून स्वतःची ओळख लपवून राहणं आवश्यक होतं. जर कौरवांनी त्यांची ओळख कळली असती तर त्यांना पुन्हा 12 वर्षाचा वनवास भोगावा लागला असता. म्हणून अज्ञातवासाचा शेवटचा टप्पा आला तेव्हा पांडवांनी स्वतःची शस्त्र कुठेतरी लपवण्याचा विचार केला, कारण अज्ञातवासात त्यांना शस्त्र वापरता येत नव्हती. त्यांनी आपली शस्त्र एका शमीच्या म्हणजेच आपट्याच्या झाडाखाली लपवली. शमीच्या झाडाला धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्व आहे, कारण ते पवित्र आणि शक्तिशाली मानलं जातं. अज्ञातवास संपल्यानंतर कौरवांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कौरवांना वाटलं की पांडव अजूनही अज्ञातवासात आहेत. त्याचवेळी विराट नगराजवळ कौरवांनी आक्रमण केलं. त्यावेळी पांडव आपली ओळख उघड करत लढाईसाठी सज्ज झाले. त्यांनी शमीच्या झाडाखाली लपवलेली शस्त्र पुन्हा बाहेर काढली आणि कौरवांवर विजय मिळवला. या विजयाच्या निमित्ताने शमी वृक्षाचं महत्त्व अधिकच वाढलं. पांडवांनी शमीच्या झाडाला वंदन केलं आणि त्यांच्या पानांना सोनं म्हणून महत्त्व दिलं. शमी वृक्ष हा विजय, शौर्य आणि समृद्धीचं प्रतीक मानला गेला. यामुळेच दसऱ्याच्या दिवशी शमीच्या म्हणजेच आपट्याच्या पानाचं आदानप्रदान म्हणजेच देवाणघेवाण करण्याची प्रथा आहे. या कथेनुसार आपट्याच्या पानांना सोनं म्हणून मानलं जातं व असं केल्याने किंवा ते एकमेकांना दिल्याने यश, समृद्धी आणि विजय प्राप्त होतो असा विश्वास आहे. आता ही कौरव आणि पांडव यांच्याबद्दलची आपण इथे कथा ऐकली. त्यानंतर दुसरी एक कथा आहे आपट्याच्या पानांसंदर्भात, ती आता आपण पाहूया. ती म्हणजे राजा रघुची पौराणिक कथा. अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. ही कथा इक्ष्वाकू वंशातील पराक्रमी आणि दानशूर राजा रघुशी संबंधित आहे. राजा रघुच्या उदारतेमुळे त्याला प्रचंड कीर्ती आणि आदर प्राप्त झाला होता. राजा रघु हा इक्ष्वाकू वंशाचा एक पराक्रमी आणि आदर्श राजा होता. तो सर्व राजा महाराजांमध्ये श्रेष्ठ समजला जात असे. आपल्या राज्यात न्याय, धर्म आणि सुव्यवस्था प्रस्थापित केल्यामुळे प्रजेवर त्यांचं अत्यंत प्रेम होतं. राजा रघुची विशेष ओळख त्याच्या दानशूरतेमुळे होती. एकदा त्याने विजयपेय यज्ञ केला, जो अत्यंत भव्य आणि महत्त्वाचा समजला जातो. यज्ञानंतर सर्व धन संपत्ती, सोने, नाणे आणि इतर मौल्यवान वस्तू राजा रघुने ब्राह्मण, ऋषीमुनी आणि आपल्या प्रजेतील गरजू लोकांना दान केल्या. या यज्ञानंतर राजा रघुच्या खजिन्यात शिल्लक काहीही राहिलं नाही. तो पूर्णपणे निर्धन झाला, पण त्याला त्याचं कोणतंही दुःख नव्हतं. त्याची उदारता आणि दानशूरता अजूनही तशीच होती.
राजा रघुने दिलेलं दान पाहून साक्षात इंद्रालाही त्याचं कौतुक वाटलं. तथापि काही काळानंतर एक तपस्वी ब्राह्मण राजा रघुकडे आला आणि त्याने विशिष्ट प्रकारचं दान मागितलं. परंतु राजा रघुकडे त्यावेळी काहीच संपत्ती उरली नव्हती. तरीही त्याने ब्राह्मणाला आश्वासन दिलं की तो लवकरच त्याच्या मागणीप्रमाणे दान देईल. त्यानंतर राजा रघुने तपस्या करून धनाची देवता कुबेर याला प्रसन्न केलं. कुबेर राजा रघुच्या तपस्वी आणि दानशील वृत्तीने अत्यंत प्रसन्न झाला आणि त्याने त्याला सोन्याचं झाड दिलं. या झाडामुळे राजा रघुला प्रचंड संपत्ती मिळाली. त्याने ती संपत्ती प्रजेच्या कल्याणासाठी आणि ब्राह्मणांना दान करण्यासाठी वापरली. या घटनेनंतर राजा रघुची कीर्ती अजून वाढली आणि त्याच्या दानशीलतेची कथा सर्वत्र पसरली. या कथेनुसार कुबेराने दिलेले सोन्याचे झाड हे प्रत्यक्षात आपट्याचं झाड होतं. या झाडावरच्या पानांना लोक सोनं समजू लागले. राजा रघुच्या या दानशीलतेच्या कथेचा अर्थ असा की आपल्याकडे कितीही कमी असलं तरीही उदारता आणि दुसऱ्याचं भल्यासाठी आपण तत्पर असावं. राजा रघुच्या या दानाची आणि उदारतेची कथा दसऱ्याच्या सणाशी जोडली जाते. दसऱ्याच्या दिवशी आपण आपट्याची पानं एकमेकांना वाटतो, कारण त्यांना सोनं मानलं जातं. राजा रघुने कुबेराकडून मिळालेल्या सोन्याच्या झाडाप्रमाणेच या पानांना समृद्धीचं आणि विजयाचं प्रतीक मानलं जातं. दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचं देवाणघेवाण केल्याने आपण राजा रघुच्या उदारतेची आठवण ठेवतो आणि त्याच्या कर्तृत्वाचा सन्मान करतो. या कथेचा संदेश असा आहे की राजा रघुच्या कर्तृत्वातून आपल्याला दानशूरता, उदारता आणि कर्तव्यनिष्ठता शिकायला मिळते. आपट्याच्या पानांची परंपरा ही या कथेच्या आधारावर उद्भवली आहे. दसऱ्याच्या दिवशी आपण एकमेकांना पानं म्हणजेच सोनं देतो. त्याचा अर्थ समृद्धी आणि सुखशांतीचं प्रतीक आहे. अशा प्रकारे राजा रघुची पौराणिक कथा आपट्याच्या पानांच्या धार्मिक महत्त्वाशी जोडलेली आहे आणि तिचं सांस्कृतिक महत्त्व आजही दसऱ्याच्या दिवशी साजरं केलं जातं. आता त्यानंतर आपण तिसरी कथा पाहणार आहोत, ती म्हणजे राम आणि रावणाच्या संदर्भातली आपट्याच्या पानांची कथा. दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमी सणाशी जोडलेली आहे आणि तिची पौराणिक महत्त्व रामायणातील घटनांवर आधारित आहे. या कथेनुसार आपट्याच्या पानांना विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. रामायणात रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर भगवान श्रीरामांनी आपला भाऊ लक्ष्मण आणि वानरसेना यांच्या मदतीने लंकेवर आक्रमण केलं. राम-रावण युद्धात रावणाच्या सर्व बलाढ्य सैनिकांचा पराभव करून रामाने अखेर रावणाला पराभूत केलं आणि त्याचा वध केला. हा विजय धर्माच्या अधर्मावर आणि सत्कर्मावर पापकर्मावर झालेला विजय मानला जातो. लंकेवर विजय मिळवल्यानंतर भगवान श्रीरामाने लंकेतील सर्व संपत्ती सामान्य जनतेत वाटली, कारण त्यांनी युद्धामध्ये लंकेचं राज्य जिंकलं होतं. ही संपत्ती सोनं आणि रत्ने होती ती श्रीरामाने आपल्या मित्र, परिवार आणि सहकाऱ्यांना दिली. या विजयाचं प्रतीक म्हणून लोकांनी आपट्याच्या पानांना सोनं मानून देवतांना अर्पण केलं आणि लोकांमध्ये वाटण्याची परंपरा सुरू केली. रामाच्या या विजयाचा सण विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रामाने रावणाचा वध करून सत्याचा विजय मिळवला होता. याचा आनंद म्हणून लोक एकमेकांना आपट्याच्या पानांचे देवाणघेवाण म्हणजेच आदानप्रदान करतात. या पानांना सोनं मानलं जातं कारण रामाने आपल्या विजयाच्या आनंदात सर्वांमध्ये संपत्ती वाटली होती. त्याचप्रमाणे आपण एकमेकांना सोने, आपट्याची पानं वाटून समृद्धी, यश आणि आनंदाचा सण साजरा करतो. आपट्याचं पान ही समृद्धी, विजय आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानली जातात. त्याचं धार्मिक महत्त्व असं आहे की दसऱ्याच्या दिवशी या पानांचा आदानप्रदान म्हणजेच देवाणघेवाण केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि जीवनात यश प्राप्त होते. लोक एकमेकांना सोने घ्या, सोने घ्या, सोन्यासारखे राहा असं म्हणतात. आपट्याची पानं देतात, ज्यामुळे जीवनात आर्थिक स्थिरता आणि संपत्ती येते असा विश्वास आहे. यामुळेच रामाच्या विजयाशी संबंधित ही कथा आपट्याच्या पानांची परंपरा आणि महत्त्व सांगते आणि दसऱ्याचा सण विजयादशमी म्हणून साजरा केला जातो.
अशा प्रकारे विजयादशमीला आपण आपट्याचं पान सोनं म्हणून देतो. यामागच्या या कथा पौराणिक आपण आत इथे पाहिल्या. काही जणांना या माहिती नसतील, पण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी इथे या सांगितलेल्या आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे याच्यातील माहिती ज्यांना पण हवी असेल त्यांना त्याची मदत होईल. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया. अशा छानशा माहितीबरोबर व्हिडिओवरती उद्या पुन्हा आपण नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.